मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात काही चर्चा अशा असतात ज्या कधीच संपत नाहीत. परिस्थिती बदलते, चेहरे बदलतात, सत्तेची नवी समीकरणं तयार होतात. पण एक चर्चा मात्र दर काही महिन्यांनी अगदी न विसरता पुन्हा पुन्हा समोर येतेच. ही चर्चा म्हणजे देवेंद्र फडणवीस आता दिल्लीत जाणार का? केंद्रात मंत्रिमंडळ विस्ताराची नुसती कुजबूज सुरू झाली, महाराष्ट्रात महायुती थोडीशी अस्वस्थ दिसली किंवा फडणवीसांची अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बंद दाराआड एखादी बैठक झाली की राजकीय वर्तुळात आणि मीडियामध्ये ही चर्चा अचानक जिवंत होते. विरोधी पक्षाचे नेतेही फडणवीसांचे पंख कापण्यासाठी त्यांना दिल्लीत शिफ्ट केलं जाणार अशा भविष्यवाण्या करू लागतात. पण या चर्चांमध्ये खरंच किती तथ्य असतं? भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला खरंच देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत नेण्याची गरज आहे का, की उलट आजच्या घडीला महाराष्ट्रातच भाजपाला त्यांची सर्वात जास्त गरज आहे? आणि गेल्या 10-12 वर्षात ही एकच चर्चा वारंवार का रंगत आहे? यामागचं नेमकं कारण तरी काय? याचाच सविस्तर आणि सखोल आढावा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रोनक सरनोबत. तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. 2014 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तेव्हापासूनच त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. ते तरुण आहेत, त्यांच्याकडे प्रशासनाचा आणि संघटनात्मक कामाचा दांडगा अनुभव आहे. जेव्हा दिल्लीत केंद्र मंत्रिमंडळाच्या फेरबदलाची चर्चा चालू होते, तेव्हा संरक्षण, अर्थ किंवा गृह मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या खात्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरू होते. दुसरीकडे विरोधी पक्षांकडून या चर्चेचा वापर एका राजकीय अस्त्र म्हणून केला जातो. भाजपामधील अंतर्गत स्पर्धेतून फडणवीसांना बाजूला केलं जात आहे असं नरेटिव्ह सेट करण्यासाठी विरोधक या बातम्या उठवत आहेत. मात्र प्रत्येक वेळी फडणवीस स्वतः किंवा भाजपाचे केंद्रीय नेतृत्व या चर्चेला फटकाळून लावतात. पण आपण जर राष्ट्रीय राजकारणाचा विचार केला तर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस हे अत्यंत विश्वासू, अभ्यासू आणि संकटमोचक नेते आहेत. त्यांच्याकडे राज्याचं मुख्यमंत्रीपद, गृह आणि अर्थ मंत्रालयासारखी मोठी खाती सांभाळण्याचा अनुभव आहे. त्यांची प्रशासनावरील पकड मजबूत आहे आणि त्यांच्यावर कोणताही मोठा वैयक्तिक भ्रष्टाचाराचा डाग नाही. याशिवाय फडणवीस यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा आणि बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचे प्रभारी म्हणून चोख कामगिरी बजावली. कठीण परिस्थितीतून पक्षाला विजय कसा मिळवून द्यायचा आणि याचे कसब त्यांच्याकडे आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला भविष्यासाठी राष्ट्रीय पातळीवर अभ्यासू आणि तरुण नेत्यांची एक नवी फळी तयार करायची आहे आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे अगदी चपकल बसणारे नाव आहे. दिल्लीत जरी त्यांची गरज भासत असली तरी सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता भाजप त्यांना महाराष्ट्रातून हलवण्याचा धोका पत्करू शकत नाही. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यासोबतची त्रिपक्षी महायुती टिकवून ठेवणे आणि चालवणे हे अत्यंत कठीण काम आहे. जागा वाटपाचे वाद असतील, अंतर्गत धुसफूस किंवा मित्रपक्षांमधील ताळमेळ, हे सगळं सांभाळण्याची क्षमता केवळ देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या आक्रमक राजकारणाला आणि युवरचनेला तितक्याच ताकदीने उत्तर देणारा दुसरा कोणताही मोठा नेता सध्या महाराष्ट्रात भाजपाकडे नाहीये. फडणवीस यांच्या अनुपस्थितीत महाराष्ट्रातील भाजप बॅकफुटवर जाऊ शकते. नुकतंच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड तब्बल 3 तास चाललेली बैठक पार पडली. या बैठकीनंतर पुन्हा एकदा फडणवीस दिल्लीला जाणार अशा चर्चांना उधाण आले. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीचा उद्देश फडणवीसांना दिल्लीत बोलवणे हा नसून महाराष्ट्रातील राजकीय स्थिती मजबूत करणे हा होता. अमित शहा यांनी फडणवीसांवरच महाराष्ट्राची संपूर्ण धुरा सोपवली असल्याचं स्पष्ट संकेत या बैठकीतून मिळत आहे. थोडक्यात सांगायचं तर देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार ही चर्चा जितकी प्रशासकीय गरजेवर आधारित आहे, त्याहूनही अधिक ती केवळ राजकीय चर्चा आणि विरोधकांचं पैलू आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला हे पक्के ठाऊक आहे की दिल्लीत त्यांच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असू शकतात, पण महाराष्ट्रासारख्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात महत्त्वाच्या राज्यात भाजपाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सध्या देवेंद्र फडणवीस या नावाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे जोपर्यंत महाराष्ट्रात भाजप पूर्णपणे स्थिरावत नाही तोपर्यंत फडणवीस दिल्लीला जाण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भाजपाला देवेंद्र फडणवीस यांची खरी गरज दिल्लीत आहे की महाराष्ट्रात? फडणवीस दिल्लीत गेले तर महाराष्ट्रात भाजपाचे काय होईल? तुमचे मत आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि अशी सखोल राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.